इतिहासात कधी कधी अशा काही घटना घडून जातात की त्या एका घटनेमुळे पुढच्या शेकडो वर्षांचं भविष्य लिहिलं जातं. ती घटना त्या त्यावेळी जेवढी महत्वाची असते तितकंच तिचं महत्व पुढच्या अनेक वर्षांसाठी राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. ही एक ऐतिहासिक गोष्ट घडली ज्यामुळे एका नव्या मराठा साम्राज्याची पायाभरणी झाली आणि त्यानंतर भारताचं भविष्य कायमचं बदलून गेलं. तशीच आणखी एक महत्वाची घटना म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक. या एका घटनेमुळे हिंदू या देशावर राज्य करू शकतात ही गोष्ट नव्याने अधोरेखित झाली. ही जशी महत्वाची घटना होती तशी आणखी एक महत्वाची घटना ज्यामुळे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला ती घटना म्हणजे पेशवाईची सुरुवात. तसं पेशवा म्हणजे पंतप्रधान हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्यात होते, पण त्या काळात मुख्यत्वे करून राज्याचा कारभार हा राजाकडूनच चालवला जाई. त्यामुळे या काळाला आपण शिवशाही म्हणून ओळखतो. पण नंतरच्या काळात जेव्हा पेशवे पद कोकणातल्या श्रीवर्धनच्या भट घराण्याकडे गेलं त्यानंतर मात्र प्रत्यक्ष राज्यकारभार हा देखील राजापेक्षा पेशव्यांच्या तंत्राने हाकला जाऊ लागला. त्यामुळे या काळाला आपण रूढार्थानं पेशवाई असं म्हणतो. आणि या पेशवाईची सुरुवात कशी झाली ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 साली शंभूराजांचे पुत्र युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आल्यावर मराठ्यांच्या स्वराज्याची दोन शकले झाली. एका राज्यावर महाराणी ताराबाईंचा अधिकार राहिला तर दुसऱ्या राज्यावर साताऱ्याहून युवराज शाहू राज्य करू लागले. या काळात या दोन भोसले घराण्यांमधला वाद विकोपाला गेला. सातारकरांकडून कोल्हापूरकरांवर तर कोल्हापूरकरांकडून सातारकरांवर एकसारखे हल्ले होऊ लागले. या दोघांपैकी कुणालाही निश्चिंतपणे राज्यकारभार करता येतच नव्हता. म्हणजे एकीकडे संभाजी राजांचा पुत्र तर दुसरीकडे राजाराम महाराजांचा पुत्र या दोघांच्या सत्तेसाठी चढाओढ सुरू होती. या दोन्ही राज्यांचे बलाबल पाहता ताराराणींची बाजू थोडी अशक्त तर शाहू राजांची बाजू थोडी वरचढ ठरत होती. शाहू राजांच्या बाजूला सेनापती धनाजी जाधव, त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधव, खंडेराव दाभाडे, परशुराम पंत प्रतिनिधी असे अनेक बडे सरदार होते. महाराणी ताराबाई यांच्या बाजूने मात्र एक रामचंद्र पंत अमात्य वगळता कुणीही बडी जाणती व्यक्ती नव्हती. यावेळी ताराबाईंच्या बाजूने कोकणात एक मराठा सरदार मात्र संपूर्ण दर्यावर राज्य करत होता, तो म्हणजे कान्होजी आंग्रे. मुंबई पासून गोव्यापर्यंत संपूर्ण समुद्रावर कान्होजी आंग्रेंचा दबदबा होता. कान्होजी आंग्रे हे एक अतिशय लढवय्या सैनिक होते. त्यामुळे त्यांचा वापर करून सरळ कोकणातून घाट चढून साताऱ्यावर हल्ला करायचा आणि शाहू महाराजांना सातारच्या गादीवरून पदच्युत करायचे अशी योजना ताराबाईंनी आखली. त्याप्रमाणे कान्होजी आंग्रेंनी कोकणातून घाट चढून लोहगड, विसापूर, राजमाची असे अनेक किल्ले आपल्या ताब्यात आणले. एव्हाना शाहू महाराजांच्या बाजूचे अनेक बडे सरदार काळाच्या पडद्याआड गेले होते किंवा फुटून दुसऱ्या बाजूला मिळाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे देखील कान्होजी आंग्रेंशी लढण्यासाठी योग्य असा सरदार नव्हताच. त्यामुळे शाहू राजांनी अखेर आपले पेशवे बहिरोपंत पिंगळे यांना कान्होजींवर चाल करून जायला सांगितले. लोहगड जवळ दोन्ही सेना एकमेकांसमोर आल्या. यामध्ये बहिरोपंतांचा दारुण पराभव झाला. या उपर कान्होजींनी शाहू राजांच्या या पेशव्यास म्हणजे बहिरोपंतास कैद केली आणि कुलाब्याच्या किल्ल्यात डांबून ठेवले. यामुळे शाहू महाराजांची मोठीच नाचक्की झाली. शिवाय त्यांच्यावर आलेले संकट अधिक गहिरे झाले. तेव्हा आता कान्होजींशी लढणार कोण हा प्रश्न शाहू राजांच्या समोर उभा राहिला. त्यावेळी शाहू राजांचे सेनाकर्ते असणारे आणि प्रत्येक संकटात शाहू राजांची साथ देणारे श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट या लढाईसाठी तयार झाले. पण त्यांनी शाहू महाराजांना सांगितले की कान्होजींसमोर उभं राहण्यासाठी माझ्याकडे एखादं महत्वाचं पद असेल तरच कान्होजी चर्चेस तयार होतील, अन्यथा ते येणार नाहीत. एक पेशवा कैदेत पडला म्हणून स्वराज्याचा कारभार थांबणार नाही. शाहू महाराज नवा पेशवा नेमून आपला कारभार चालवू शकतात याची जाणीवही कान्होजींना करून देणे गरजेचे होते. त्यामुळे शाहू महाराजांनी सारासार विचार करून पुण्याच्या दक्षिणेस 8 मैलांवर मांजरी या मुक्कामी 17 नोव्हेंबर 1713 रोजी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्रे दिली. बादली, सनगे, 6 जवाहीर, शिरपेस, तुरा, कंठी, चौगडा, ढाल, तलवार, शिक्के, कट्यार, साहेब नौबत, हत्ती, घोडे, जरीपटका अशी वस्त्रे दिली. अशा रीतीने बाळाजी विश्वनाथ भट यांच्या घराण्यात पहिल्यांदा पेशवाई आली. बाळाजी आणि कान्होजी दोघेही मूळचे कोकणातले होते. या दोघांची पूर्वीपासून एकमेकांशी ओळख होती. पण तरीही बाळाजी विश्वनाथ कान्होजी आंग्रे यांच्यावर चालून गेले. पण लढाई करण्यापेक्षा बाळाजींचा मुत्सद्देगिरीवर जास्त विश्वास होता. त्यांनी एक आपला विश्वासू माणूस कान्होजींकडे पाठवून कान्होजींची मनधरणी चालू केली होती.
त्यांनी कान्होजींना सांगितले की आपण सातारकरांच्या बाजूने आल्यास सरखेली तुमच्याकडेच राहील, शिवाय इंग्रज आणि सिद्धी यांच्यासारख्या आंग्रेंच्या शत्रूंच्या विरुद्ध लढण्यासाठी फक्त शाहू राजांचे सैन्यच कामी येऊ शकते. अखेर लोहगड जवळच्या वाळवण या गावी कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ यांची भेट झाली. या भेटीत आंग्रे म्हणाले, तुमचा आमचा भाऊपणा, पेशवाई तुमच्या घरात, आमचे किल्ले देत असाल तर सांगावे. बाळाजी विश्वनाथांनी ताबडतोब शाहू महाराजांशी संपर्क साधून सरखेलीची वस्त्रे, शिक्के, कट्यार कान्होजी आंग्रे यांच्याकडे रवाना केले. यानंतर कान्होजी आंग्रे यांनी 28 फेब्रुवारी 1714 रोजी शाहू महाराजांशी तह केला आणि ते स्वतः शाहू राजांच्या पक्षात सामील झाले. कान्होजींनी बहिरोपंत पिंगळे यांची देखील मुक्तता केली. बाळाजी विश्वनाथ या नव्या पेशव्याने एकाही व्यक्तीचे रक्त न सांडता एक बडा सरदार आपल्या बाजूने वळवला. या गोष्टीवर शाहू महाराज खूपच खुश झाले आणि आपण पेशवा म्हणून योग्य व्यक्ती निवडल्याचा त्यांना आनंद झाला. पुढे याच बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीवर चाल करून 1719 साली महाराणी येसूबाईंची मोगलांकडून सुटका करून आणली. स्वराज्यासाठी चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा मिळवून आणल्या. त्यामुळे शाहू राजांचे राज्य वृद्धिंगत होत गेले. 1720 साली बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर पुढचा पेशवा कोण याचा विचार करत असता बाळाजी विश्वनाथांच्या 20 वर्षांच्या तरुण पुत्रावरच शाहू राजांनी विश्वास ठेवला आणि त्यांची पेशवा म्हणून नियुक्ती केली. ती व्यक्ती म्हणजे पहिला बाजीराव. पहिल्या बाजीरावानंतर देखील शाहू महाराजांनी पेशवाई ही भट घराण्याकडेच ठेवली आणि ती वंश परंपरागत त्यांच्याकडेच करून दिली. अशा रीतीने पेशवाई 1818 सालापर्यंत म्हणजे पुढे 105 वर्षे श्रीवर्धनच्या भट घराण्यातच राहिली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचा खडकीच्या युद्धात पराभव करून मराठेशाही संपवली आणि त्याच वेळी या पेशवाईचा अंत झाला. थोडक्यात काय तर 1713 साली कान्होजी आंग्रेंनी घाटावर चढाई करून देशावरील आपले काही किल्ले आपल्या ताब्यात आणले. ही गोष्ट भट घराण्याकडे पेशवाई जाण्यासाठी एक कारण झाली. तुम्हाला या घटनेसंदर्भात जर काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या मनात काही इतर प्रश्न देखील असतील तर ते आम्हाला जरूर विचारा. त्यांची उत्तरे आम्ही कमेंट्समध्ये देऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.